हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि हायब्रिडला सुरुवात झाली. हायब्रिड कधी बघितलंय का? CSH1 पासून CSH10 पर्यंत एवढंच ताट असतं. ना ताट कसदार, ना दाना कसदार, ना पिशा कसदार. पण का ताटत असतं माहित नाही. जी अर्धवट असतात ना ती ताटत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच यश मिळत नसतं. ही दुसरी गोष्ट सांगितली. CR, द लास्ट CR सांगून मी पुन्हा शेवटच्या माझ्या टप्प्याकडे येतो. GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स. बऱ्याच वेळेला असं वाटतं की यशस्वी होणं याचा अर्थ खूप त्या शब्दाचा, GRच्या शब्दाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्याच्या वतीने काम करणं. खरं तर यशस्वी प्रशासकीय अधिकारी कोणता? की शासनाचा कल्याणकारी हेतू शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं, याला यशस्वी प्रशासकीय अधिकारी म्हणायचं. हा शेवटच्या माणसापर्यंत संदेश पोहोचवणं हा त्याचं काम असतं. आपल्याला माहिती आहे नेपोलियन यशस्वी होण्याच्या पाठीमागचं कारण कोणतं? नेपोलियन ज्या वेळेला सेनापती झाला त्यावेळेला त्याच्याकडे 41 बटालियन्स होत्या. मग त्यांना आल्या सेनापती झाल्या त्याने एक काम केलं की एक सल्लागार समिती नेमली. सल्लागार समितीचा अर्थ आहे की जी सल्ला देऊन गार पाडते अशी समिती. एक कमिटी नेमली, काम कमी आणि ती ज्यादा, त्याला कमिटी असं म्हणायचं. अशी एक कमिटी नेमली आणि त्याला सांगितलं की तुमच्या प्रत्येक बटालियन मधला जरा थोडासा मेंदूचा भाग कमी आहे असा एक, ज्याला समजत नाही असा शेवटचा माणूस निवडा. बधीर निवडा, थोडक्यात बधीर निवडा. असे 41 बधीर निवडले आणि पुन्हा एक कमिटी नेमली की ह्या बधीरो का बादशाह निवडा. जशी हुशार निवडण्यासाठी कमिटी असते तशी नेपोलियननं शेवटचा बधीर निवडण्याची कमिटी नेमली आणि त्याला स्वतःचं छत्रधारी नेमलं. आणि स्वतःचं छत्रधारी नेमल्यानंतर तो GR तयार करायचा आणि तो GR त्याला वाचून दाखवायचा. त्याला विचारायचं की बाबा बरोबर आहे का हा GR? मग समजा रशियावर हल्ला करायचा आहे तर हल्ला करताना इथं नदी आहे, इथं टेकडी आहे, मग इथं खंदकं काढावी लागतील, हे सगळं त्या GR मध्ये लिहायला जायचं आणि त्या छत्रधारीला विचारलं जायचं की तुला समजलं का? तो नाही म्हटला की तो शब्द आणखीन बारीक केला जायचा, आणखीन सोपा केला जायचा, आणखीन सोपा केला जायचा. ज्या वेळेला तो छत्रधारी म्हणेल की मला समजलं त्यावेळेला तो GR पास व्हायचा. मग ह्याला समजलं की शेवटच्या माणसाला समजलं, मग यश होण्यासाठी खात्री होऊन जाते. त्याचा अर्थ GRचा अर्थ तो आहे की आपल्या लक्षात शेवटपर्यंत लक्षात असलं पाहिजे की आम्ही शेवटच्या माणसासाठी काम करतो. आम्ही ज्या वेळेला राहुरीला असायचो आणि त्या व्यासपीठावर झोपायचो, तिथं इंटरव्ह्यूला जायचं असायचो, कुणाकडे शर्ट नसायचा, कुणाकडे पॅन्ट नसायची, कुणाला बूट नसायचा. मग आम्ही कुणाच्या तरी आमच्या पॅन्ट किंवा आमच्या शर्ट घालून मुलं यायची आणि त्या दिवशी त्या राहुरीच्या व्यासपीठावर आम्ही वर चांदण्याकडे बघत आमची स्वप्न असायची आणि जो प्रत्येकाला प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाची तयारी असायची. आम्ही चर्चा करायचो त्या व्यासपीठावर की सरकारी नोकरी तुला कशासाठी हवी आहे आणि सरकारी नोकरी कशासाठी हवी आहे या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेला आम्ही द्यायचो. कारण त्यावेळेला आमच्या नजरेसमोर असायची मागाशी राठोड साहेबांनी सांगितलेली आई की जिच्या पायाला पडलेत भेगा. आमच्या नजरेसमोर असायचा आमचा बाप की आमची स्वप्न साकार करण्यासाठी दिवस आणि रात्र राब कष्ट करणारा आमचा बाप की ज्याच्या हाताला उठलेत फोड. आणि मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी आमची त्यावेळची तयारी असायची की सरकारी नोकरीत येणार कशासाठी, तर त्यावेळेला आमची उत्तर असायची की शेवटच्या माणसाचं कल्याण करण्यासाठी. आणि मग आम्ही येऊन जातो नोकरीमध्ये आणि 10-12 वर्षानंतर आम्ही विसरून जातो की आम्ही ज्या सातबाऱ्याच्या जीवावर नोकरीला लागलेला असतो, ज्या आईबापांची स्वप्न घेऊन आलेलो असतो, तसेच हजारो आईबाप अजून तिथंच तसेच तिष्ठत पडलेत. आणि मग त्यांच्यासाठी माझ्या अस्तित्वानं मी काय करू शकतो ही ताकद, ही उमेद ज्या अधिकाऱ्याच्या मध्ये असते तोच झटझटून काम करतो. मग त्याचा मोबाईल कधी पावणेसाला बंद नाही राहत, तो काम करत राहतो 24 तास आणि त्यांच्या त्या सेवेसाठी तो उत्सुक असतो. मग GRचा अर्थ स्वतःला लावण्यासाठी ही धडपड, ही तयारी, तुमची एवढी बुद्धिमत्ता तपासली यासाठी की तुम्ही GRचा अर्थ लावता कसं काय, शेवटच्या माणसाच्या हिताचा तुम्ही विचार करता की नाही करत, यासाठी तो GR लिहिलेला असतो. तुम्ही कसा वाचता GR? म्हणजे एखादा GR असा जो कडक अधिकारी असतो ना, तो शब्द ना शब्द, एखादं मंदिर असावं आणि मंदिराच्या बाहेर अशी पाटी लावलेली असावी, GR असावा, आपली पादत्राणे येथेच सोडावीत आणि मग गाभाऱ्यात दर्शनाला जावं. मग माझ्यासारखा घरातच पायतान काढून यावा, गाभाऱ्यात जावा. मग तो GRची अंमलबजावणी स्वतःला कडक समजणारा अधिकारी असावा ना, त्यानं यावं, माझ्या पाठीवर काठी टेकावं. मी विचारावं का? त्यानं विचारावं GR काय बाहेर, काय GR आहे? आपली पादत्राणे येथेच सोडावीत मग गाभाऱ्यात दर्शनाला जावं. मी सांगावं की मी पादत्राण घरातच ठेवून आलो, तो म्हटणार चालणार नाही. GR म्हणजे GR, घरी जायचं, पायतान घालायचं, हितं सोडायचं, मगच दर्शनाला आज जायचं. दिस इज नॉट. अधिकारी या शब्दाचा अर्थ आहे की हे अंडरस्टँडिंग, ही पोहोच, ही शेवटच्या माणसापर्यंत देणं. ज्यांना स्वची जाणीव झाली ते इथपर्यंत पोहोचलेत या सभागृहामध्ये. स्व
मगाशी घागरे सरांनी खूप सुंदर मुद्दा सांगितला की माझा पिंड कोणता आहे, त्या पिंडानुसार मी अभ्यास करतो. पण आपल्याला पिंड शेवटपर्यंत कळत नाही की माझा पिंड नेमका कोणता आहे. कारण आम्ही दुसऱ्याच्या आरशातून ठरवत असतो की माझा पिंड कोणता आहे. पूर्वीच्या वेळेला स्वतःची प्रतिमा दिसत नव्हती, आरशाचा शोध लागला नव्हता, त्यावेळेला माणसं दुसऱ्याच्या डोळ्यात बघायची स्वतःला. पण दुसऱ्याच्या डोळ्यातही बघण्याचा काळ नव्हता, त्याच्याही अगोदरचा काळ होता. आता तर डोळ्यात बरेच जण बघतात. काळ खूप बदलला आहे. म्हणजे आमच्या वेळचे चित्रपट बघा, ते बागेमध्ये हुतू गाणं संपायचं आणि मग 2 फुलं एकमेकाला चिकटायची, संपून गेला विषय. आता डायरेक्ट हाती काय खंडाला, इतकं गतिमान झालेलं आहे ते. मी म्हटलं की स्वची जाणीव या शब्दाचा अर्थ की मला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. घागरे सरांनी खूप सुंदर सांगितलं की आपला पिंड. मग त्या ज्या वेळेला नव्हतं त्यावेळेला एका माणसाला एक असा गुळगुळीत दगड सापडला की ज्यांनी कधी स्वतःचा चेहरा कधी बघितला नव्हता. मी कोण आहे, मी कसा आहे, माझा पिंड काय आहे हे कधी स्वतःला बघितलं नव्हतं. तो असा गुळगुळीत दगड त्याच्या हातामध्ये लागला आणि त्यानं पहिल्यांदा आपल्या आयुष्यात चेहरा बघितला. चेहरा बघितल्यावर असा चेहरा त्याच्या वडिलांचा चेहरा होता, कारण वडिलांचा चेहरा बघितला होता, स्वतःचा चेहरा कधी बघितला होता. तो म्हणला हे तो मेरे अब्बाजान आहे, माझे वडील आहेत. मग ते घरी गेलं, माळ्यावर ठेवायचं, आंघोळ बिंगोळ केलं की रोज वर जायचं, वडिलांचा चेहरा म्हणजे आपलाच चेहरा बघून खाली यायचं. आणि खाली आलं की ती बायको खुश असायचं, वडिलांचा चेहरा बघितल्यामुळे ती खुश असायची. खाली आलं की बायको म्हटली हे 4-5 दिवसात हे बिघडलंय कसं काय, वरून खाली आलं की हसतंय कसं काय, कारण माझ्याबरोबर संसार करत असताना ह्याला हसण्याचा अधिकार काय. कारण लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडत असतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरत असतात. ते म्हणजे हसतंय कसं काय, ते म्हटले हसते कसं काय, हसते क्यों. ते म्हटले काय नाही ग, एक दगड आहे माझ्याकडे, त्यात माझ्या अब्बाजान मला रोज दर्शन द्यायला येतात. ते म्हटले घेऊन या दगड. तिनं बघितला, म्हणजे ह्याच्यात कसं काय, तिनं स्वतःकडे तो दगड घेतला. म्हणजे तिला तिचा चेहरा दिसला, तिनं दुसरी कधी बाई बघितलीच नव्हती. तिला वाटलं दुसरी औरत कहां से लाए, मेरे होते हुए दुसरी औरत कहां से लाए. हा म्हटलं की औरत नाही अब्बाजान आहे. ती म्हणायची की नाही औरत आहे, औरत अब्बाजान. कॉन्फ्लिक्ट सुरू झालं, खटला काजीकडे गेला. काजीला दोघं जण सांगितले देखो इसमें मेरे अब्बाजान दिखते. ती म्हणजे नाही इसमें दूसरी औरत आहे. ते काजी म्हटलं लाव मेरे पास क्या दिखता है देखो. मग त्या काजीने घेतल्यानंतर आपला चेहरा बघितल्यानंतर त्यांचा चेहरा त्यांच्या आजोबाचा, अरे ये तो मेरे नानी जान आहे म्हणे. माझा मुद्दा होता की स्वतःचा पिंड कोणता आहे. असं म्हटलं जातं की राशीचक्रामध्ये असं सांगितलं की ज्याचा मंगळ प्रबळ आहे त्यानं डीवायएसपी व्हावं. म्हणजे ज्याच्यामध्ये धमक आहे, ताकद आहे, ज्याच्यामध्ये वर्दी सांभाळून वर्दीची निर्भयता सांभाळण्याची ताकद आहे, त्याचा पिंड तो असेल तर डेफिनेटली त्यानं तिकडे जावं. तर मी सुरुवातीला ठरवलं होतं की मला तळागाळातल्या माणसांच्यासाठी माझा पिंड होता. माझा दुसरा प्रेफरन्स मी डेप्टी सीओ दिला होता. खरं तर मी त्यावेळेला महाराष्ट्रात 14वा होतो. डेप्टी कलेक्टर सोडून माझ्या वाट्याला कुठलीही पोस्ट आली असती, पण मला शेवटच्या माणसाबरोबर, कारण माझा पिंड तो होता. ज्या पिंडाप्रमाणे त्याच पिंडाप्रमाणे आपली पोस्ट अपेक्षित त्याप्रमाणे करणं. आणि दुसरी शेवटाकडे येताना सेवा नावाची एक गोष्ट सांगितली. माझ्या जिगरबाज मित्रांनो, सेवा नावाची गोष्ट असते काय. महाराष्ट्रामध्ये 350 वर्षापूर्वी सेवा नावाची एक घटना घडली. एक राजा होऊन गेला, त्या राजाचं उलटं नाव जरी केलं तरी तो राजा अखंड आयुष्यभर जीवाशी खेळला. तो या महाराष्ट्राच्या मातीत झाला आणि त्याच्याकडे एक सेवा नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये घडली. इराण इराकमधून सिद्धी यायचे, कोकणात शिरायचे आणि कोकणातल्या आया बहिणींना पळवून न्यायचे. महाराजांना बातमी कळवण्यात आली. महाराजांनी ठरवलं की कोकणामध्ये एक समुद्राच्या काठाला किल्ला बांधायचा आणि सिद्धींचा बंदोबस्त करायचा. महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर त्यावेळेला होते हिरोजी इंदुलकर. त्यांना किल्ला बांधायला सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. बांधकाम सुरू असताना महाराजांना आग्र्याला जावं लागलं. निधी कमी पडला. हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची दौलत गहाण टाकली, पण किल्ला पूर्ण केला. किल्ला पूर्ण केल्यानंतर महाराज किल्ला बघायला गेले. महाराज म्हटले किल्ला कसं काय बांधला. ते म्हटले छान बांधला. काय देऊ का म्हटले. हिरोजी इंदुलकर असं नाही म्हटले त्यावेळेला, कारण त्यांचं रक्तच वेगळं होतं. ते म्हटले नाही महाराज, या किल्ल्यामध्ये 10% सुद्धा मिळाले नाहीत. पुढचं काम करताना 40%च्या आतलं टेंडर असलं तर घेणार सुद्धा नाही, अजिबात नाही, ते रक्तच वेगळं होतं.
त्यांचं जगणंच वेगळं होतं. नॅशनल कॅरेक्टर होतं माझ्या राजानं निर्माण केलेलं, एक राष्ट्रीय चारित्र्य ती त्यावेळेला होतं. ते म्हटले महाराज तुम्ही भविष्यामध्ये कधी स्वराज्याची राजधानी बांधाल त्यावेळेला ते राजधानी बांधायचं काम मला द्या. महाराजांनी राजगडावरून रायगडावर राजधानी बांधायचं ठरवलं आणि हिरोजी इंदुलकरांना बांधकाम दिलं. हिरोजी इंदुलकरांनी बांधकामाला सुरुवात केली. 2.5 वर्ष बांधकाम सुरू होतं. कधी गेला असाल चुकून रायगडावर, मग तिकडून रोपवेनं नव्हे इकडून चढून गेला असाल, मावळ्यासारखं गेला असाल कधी, तर ते सगळं बांधकाम त्यांनी 2.5 वर्षात पूर्ण केलं. राणी वसा, बाजारपेठ, जगदीश्वराचं मंदिर, हत्ती तलाव, महादरवाजा हे सगळं 2.5 वर्षात बांधून पूर्ण केलं. आणि पूर्ण केल्यानंतर महाराज ज्यावेळेला बघायला गेले त्यावेळेला महाराजांनी विचारलं किल्ला कसं काय बांधला. ते म्हटले महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर येऊ शकत नाही. ती त्यावेळीची एमबी होती बरं का, एमबी मेजरमेंट बीप होतं. म्हणजे एक दिवशी घटना घडली, 6ला दरवाजे बंद व्हायचे. हिरकणी नावाची गवळण तिला खाली जायचं होतं, तिचं लेकरू खाली होतं. दरवाजे बंद झाल्यानंतर हिरकणी खाली उतरली. महाराजांना प्रश्न पडला, हिरकणीचा गौरव करण्यासाठी तिला पालखीतनं वर आणलं आणि हिरकणीचा गौरव हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते केला. महाराजांनी प्रश्न विचारला इंदुलकरांना, इंदुलकर तुम्ही म्हटला होता की वर आले तर हवा, खाली गेले तर पाणी, शत्रूवर येऊ शकत नाही, मग हिरकणी खाली गेली कशी. इंदुलकरांनी दिलेलं उत्तर आहे, महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे, लेकरासाठी काही करू शकते. इंदुलकरांना राग आला. इंदुलकर त्या दिवशी गेले, 24 तास हिरकणीवरचा तो खडक आहे तो तासून काढला आणि पुन्हा सांगितलं की महाराज आता दुसरी हिरकणी खाली नाही जाऊ शकणार. त्यावेळेला महाराजांनी विचारलं की इंदुलकर काय देऊ का तुम्हाला, काय पाहिजे बोला. इन्क्रिमेंट हवी तिथं पोस्टिंग. इंदुलकर म्हटले महाराज मला काही नको, मी मागणार आहे आपल्याला, पण राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये 6 जून 1674 राज्याभिषेक सुरू झालाच. ज्याच्या पराक्रमाप्रमाणे महाराज प्रत्येकाला काहीतरी देत होते, कोणाला ढाल, कोणाला तलवार, कोणाला घोडा. इंदुलकर कोपऱ्यात उभे होते. इंदुलकर तुम्हाला काय, नाहीच, 7वा वेतन आयोग सुद्धा नको, काहीच नको. म्हणजे महाराज मी तुम्हाला मागणार आहे, पण कधी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल, पूर्वेच्या दिशेने बाहेर पडाल त्यावेळी तुम्हाला मी मागणार आहे. महाराज गेले. राज्याभिषेक संपला. जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर पडले पूर्वेच्या दिशेनं आणि बाहेर इंदुलकर हातामध्ये एक दगड घेऊन उभे होते. म्हटले महाराज हा दगड इथं पायरीला लावायचा आहे. महाराष्ट्रात 3 पायरीचे दगड आहेत मायबापानं, 2 पायरीचे दगड आहेत पंढरपूरला, ते आहेत भक्तीचे. 2 पायऱ्या आहेत भक्तीच्या आणि 3री पायरी महाराष्ट्रातली आहे, सेवेची पायरी. 2 पंढरपूरच्या पायऱ्या आहेत ना, त्या भक्तीच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे ना माझ्या चोखोबांची पायरी आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना अगोदर चोखोबांच्या पायावर मस्तक ठेवावं लागतं आणि चोखोबांचा भाव धारण करावा लागतो. नदी डोंगा परी नीर नाही डोंगा, काय भुललासी वरली रंगा. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरली रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुललासी वरली रंगा. चोखोबांचं दर्शन घ्यावं लागतं. मग नामदेव महाराजांच्या पायरीवर डोकं ठेवावं लागतं, कारण माझा नामदेव महाराज असं म्हणतो, वैकुंठासी अम्हा नको धाडो हरी, वासदे चरणाजवळी सर्व काळ. भगवंता मला वैकुंठाला नाही जायचं, तुझ्या पायरीचा चेहरा करून टाक. उद्या लाखो भगवंताचे भक्त येतील आणि त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल. 2 भक्तीचे पायरे आहेत तिकडं आणि माझ्या जिगरबाज तरुण मित्रांनो 3री पायरी आहे सेवेची, जी रायगडावर आहे. आणि त्या पायरीवर काही अक्षरं कोरलेली आहेत की जी हिरोजी इंदुलकर महाराष्ट्राच्या चीफ इंजिनियरची अक्षर आहेत आणि ती अक्षर आम्हाला संदेश देतात. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, एवढेच शब्द त्याच्यावर आहेत. तिथं मी 6 दिवस महाराष्ट्रातले काही तरुण घेऊन बसलो होतो, चरित्र सांगत होतो आणि लेकरांना सांगायचं की खाली उतरा, आज देवाच्या दर्शनाला जाऊ नका, पण पायरीवर माथा टेका आणि सांगा की स्वराज्यासाठी रात्री 12 वाजता बोलवलं तर आम्ही जायला तयार आहोत. दॅट इज सेवा. आणि ती सेवा मायबापानं तुमच्याकडून घडेल. कारण बघितलं तर देश स्वतंत्र झाल्यानंतर तुमच्या माझ्या देशाला काही विषारी फळं लागली. दारिद्र्य आहे, लोकसंख्या वाढ आहे, प्रदूषण आहे, भ्रष्टाचार आहे. ह्या सगळ्या प्रश्नाला आपल्या ताकदीनं, आपल्या अस्तित्वानं, आपल्या अवतीभोवतीचं जग सुंदर करत, अवघ्याना सुंदर करत करत आपलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. आणि ती तुमची माझी ताकद आहे. त्या ताकदीनं आणि युनिक अकॅडमीचा हेतूही तो आहे की या घरट्यातून जे पिलू बाहेर जाईल ते
पिलू ताकदीचं असेल, त्याचे पंख बळकट असतील, त्याचं कॅरेक्टर ताकदीचं असेल, आणि जो कोणी असेल या प्रशासकीय सेवेमध्ये आलेला तो खोट्या गोष्टींच्या आहारी जाणार नाही, पवित्रतेनं आपलं काम करेल, कारण तो समर्थ भारताचा वारसा पेलणार असेल. द लास्ट, खरंच लास्ट. आता तुम्हाला टाळ्या वाजवण्याची मध्ये संधी देणार नाही, कारण वारसदाराचं काम काय असतं. देश स्वतंत्र झाला, मी म्हटलं की 60-65 वर्षाच्या पूर्वी देश स्वतंत्र करण्याच्या पूर्वी त्यावेळच्या तरुणांचं काम होतं की देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं. देश स्वतंत्र झाला आणि आता कठीण परिस्थितीमध्ये या देशातल्या तरुणाईचं काम राहतं तो झेंडा तुमच्या माझ्या हातामध्ये देत असताना लाखो लोकांनी तो झेंडा तुमच्या माझ्या ताब्यात दिला. कर चले हम पिता जाने तन साथियो, आम्ही तुमच्या हवारी देश करून निघालो. फक्त जाता जाता सांगतो की स्वप्न काय होतं हा देश तुमच्या माझ्या ताब्यात देत असताना. सुभाष बाबूंचं एक भाषण कोलालंपूरमध्ये होतं आणि बाबूजी भाषण संपल्यानंतर जनतेला भीक मागायचे की मला आझाद हिंद सेनेला सांभाळायचं आहे, मला पैसे हवेत. भाषणानंतर बाबूजी असे उभे राहायचे, लोक लाईनमध्ये यायची, बाबूजींच्या हातामध्ये पैसे, सोनं, नाणं, चांदी द्यायचे आणि निघून जायचे. त्या कोलालंपूरच्या सभेमध्ये त्या रबऱ्याच्या मळ्यातली एक 82-83 वर्षाची आजी होती की जिचा आज पगार झाला होता, 3 रुपयाचा त्यावेळेचा पगार होता. ती पगाराचे पैसे हातामध्ये घेऊन ती उभी होती त्या लाईनमध्ये. बाबूजींच्या बरोबर त्यांचे 3 सहकारी होते, गुरुबख्शसिंग धिल्ला होते, प्रेम सहगल होते, आणि ते समोर येत होते. शहनवाज खान तिसरे सहकारी. लाईनमध्ये ती समोर येत होती आजी, जख्म म्हातारी, आंध्र प्रदेशमधली, पोटाची खळगी भरण्यासाठी तिकडे गेलेली. तिच्या मनामध्ये प्रश्न होता, हे तिघं विचार करायचे की बाबूजी हिचे पैसे घेणार का, कारण आज पैसे घेतले तर ती 3 दिवस उपवासी राहणार आहे. आजी समोर यायला लागली. आजीने बाबूजींच्या हातात पैसे दिले. बाबूजीने तिचा हात घट्ट धरला, म्हटले आजी पैसे नको, तुझा आशीर्वाद दे. आजीने दिलेलं उत्तर आहे ना जिगरबाज मित्रांनो हृदयामध्ये करून ठेवा. आजी म्हणते, बाळा लय ग्वाड काम करतेस, पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटर इकडे आलो, देश स्वतंत्र होईल, निदान माझ्या देशातले नातू पंतू तरी सुखानं जगतील. त्या आजीचं त्यावेळेचं स्वप्न होतं की स्वतंत्र भारताच्या देशामध्ये तिचे नातू आणि पंतू सुखानं जगतील, हे तिचं स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नाचे वारसदार आहोत आम्ही, त्या स्वप्नाची पूर्तता करणारे आम्ही पुढच्या पिढीचे वारसदार आहोत, याचं भान ठेवून प्रशासनामध्ये आणि इतर वेळेला जगताना आमच्यामध्ये काम आम्ही करत असू तर आम्ही आपल्या आयुष्याकडे वेगळ्या अर्थानं वेगळ्या ॲटिट्यूडनं बघत आहोत. मग वारसदाराचं काम काय असतं. दीदी आणि दादानो, अॅनास्थेशियाचा शोध लागला 1928 साली. त्याच्या पूर्वी ऑपरेशन होत असताना क्लोरोफॉर्म दिला जायचा, माणूस पूर्ण बेशुद्ध व्हायचा आणि मग ऑपरेशन केलं जायचं. पण ज्यावेळेला लोकल अॅनास्थेशियाचा शोध लागला, ज्या डॉक्टरना लागला, त्यावेळी त्यांच्याकडे 3 केमिकल्स त्यांनी एकत्र केली. ब केमिकल क मध्ये मिक्स केलं, आणि समजा माझ्या हाताला इथं फोड आलेला असेल, ब केमिकल क मध्ये मिक्स करून माझ्या हाताचा फोड घालवायचा असेल, त्यावेळी लोकल अॅनास्थेशिया दिला जायचं इथं, आणि मग इथं बधिरता आली की मग ते ऑपरेशन केलं जायचं. ज्यानं शोध लावला त्यानं गिनीपिग आपल्या मुलाला करायचं ठरवलं, कारण मुलगा होता, त्याच्या हाताला 6 बोटं होती. दुसऱ्या दिवशी हे ऑपरेशन यशस्वी करायचं ठरवलं. त्यावेळेला लंडन मधल्या सगळ्या सर्जनला त्यानं आवाज दिलं, म्हटलं या मी असा शोध लावला, लोकल अॅनेस्थेशिया ब नावाचं केमिकल क मध्ये मिक्स केलं की बधिरता येते आणि ऑपरेशन सहज होतं. त्यानं डॉक्टरनं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा मी शोध लावलाय आणि माझा पहिला गिनीपिग तू आहेस, उद्या ऑपरेशन होताना एक गोष्ट लक्षात ठेव, तुला भूल नाही चढणार, मी तुझा अंगठा कापत असेन पण तुझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता असू दे, तुझ्या चेहऱ्यावर आनंद असू दे, कारण भूल नाही चढली हे आलेल्या सगळ्या सर्जनला कळू दे. तो म्हटला हो बाबा. एका कच्च्या धर्मगुरूनं काही प्रवचनकार तयार केले आणि त्यानं सांगितलं की ज्या वेळेला समाजात जाल त्यावेळेला स्वर्गाचं वर्णन करताना चेहरा स्वर्गासारखा आनंदित करा. पण त्यातला एक कच्चा होता शिष्य, तो म्हटला पण महाराज मला एक सांगा की नरकाचं वर्णन करत असताना चेहरा कसा करायचा. गुरुजी म्हणले आत्ता जसा तुझा चेहरा आहे तसाच असू दे, त्याच्यामध्ये अजिबात बदल करू नको. म्हणजे नरक काय जर ओळखायचं असेल तर तुझ्या चेहऱ्याकडे बघून सगळेजण सांगतील की नरक काय गोष्ट. या मुलानं आपल्या वडिलांना सांगितलं की हो बाबा, उद्या ऑपरेशन सुरू असताना तुम्ही इंजेक्शन कराल, ऑपरेशन सुरू होईल, माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता असेल. ऑपरेशन सुरू झालं. अर्धा अंगठा कापल्यानंतर बापाच्या लक्षात आलं की ब नावाचं केमिकल क मध्ये मिक्स करायचं राहिलंय. पण पोराच्या चेहऱ्यावर हास्य आहे, वेदना नाहीयेत जाणवत. पण बापाच्या लक्षात आलं
अंगठा कापून टाकला चटकन, सगळ्या सर्जनला बाहेर काढून टाकलं, दरवाजातून लावला, पोराला घट्ट मिठी मारली, बापानं विचारलं, लेकरा अरे मला माहित होतं की इंजेक्शन वाया गेलेलं आहे, तुला भूल चढलेली नव्हती, तरी तू सहन कसं काय केलं? मुलानं दिलेलं उत्तर आहे, मुलगा म्हणतो, बाबा माझा बाप कधी चुकणार नाही याची मला पूर्ण खात्री होती. तुम्ही एवढा मोठा शोध लावला, अख्ख्या जगाचं कल्याण होणार आहे, तुमचा वारसदार म्हणून माझी जबाबदारी होती ते सहन करणं, तुमचा वारसदार म्हणून त्या वेदना सहन करून जगाला आनंद देणं हे माझं काम होतं. दिदी आणि दादानो, पाठीमागं असलेल्या आणि पुढे असलेल्या तुमच्या पायावर डोकं ठेवून विनंती करतो, आमच्या बापजादेने आमच्याकडे हे दिलं वैभव, त्या वैभवातून आपल्यामध्ये जे असेल भव्य, दिव्य असेल, उदात्त असेल, अवघ्या जगाचं कल्याण करण्यासाठी जे आपल्याजवळ असेल त्या तत्परतेनं आणि त्या ताकदीनं आपल्या अवघ्या जगाला वाटत राहू. शेवटी स्वप्नही स्वप्न असतात. वि स खांडेकरांच्या अमृतवेल कादंबरीचं जो सुरुवात आहे त्यांना मी शेवट करतो. जे त्यांनी सुरुवातीला प्रस्तावना लिहिली त्याच्यामध्ये ते वाक्य आहे, भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आला नाही. त्याला भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधूनही ठेवता येत नाही. त्याला भविष्यकाळाच्या सोनेरी गरुड पंखाचं वरदान लाभलं आहे. एखादं स्वप्न भग्न पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून एखादं स्वप्न पाहणं, फुलवणं आणि वास्तवात उतरवण्यासाठी कष्ट करणं, धडपडणं यातच मानवी जीवनाचा अर्थ सामावला आहे. पण दुर्दैवानं ते स्वप्न भग्न पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी चालत जाऊन पुन्हा नवीन स्वप्न पाहणं आणि नवा स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी धडपडणं, कष्ट करणं यासाठीच मानवी जीवनाचा अर्थ सामावला आहे. आणि तो तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे. तुमच्या त्या स्वप्नाला आणि पूर्ततेसाठी असणाऱ्या तुमच्या धडपडीला माझा मनापासूनचा नमस्कार. युनिकनं हा एवढा देखणा कार्यक्रम इथं आयोजित केला, त्यांनाही धन्यवाद देतो. 2 वाजले 4 तास कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही अत्यंत शांत चित्ताने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. तुम्हाला शुभेच्छा देतो. यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. या घरट्यातून पिलू उडावे घेऊन अदम्य शक्ती. नजर असावी ध्येयावर पण उंबरठ्यावर भक्ती. आपल्या उंबरठ्यावर भक्ती ठेवू आणि त्या भक्तीला सुद्धा नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.